नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण क्रियापदांचे प्रकार टाइप्स ऑफ वर्ब यावर चर्चा केलेली होती। आजच्या लेक्चरमध्ये आपण मूड्स ऑफ वर्ब क्रियापदांचे अर्थ ही संकल्पना अभ्यासणार आहोत। अर्थात ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे। 2013 नंतरचे कोणतेही एमपीएससीचे पेपर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की याच्यावर परीक्षेला हमखास प्रश्न विचारलेले तुम्हाला दिसून येतील। त्यामुळे ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे। मूड्स ऑफ वर्ब्स याला मराठीमध्ये आपण थोडक्यात क्रियापदांचे अर्थ असं म्हणतो। मराठीमध्ये काय म्हटलं जातं? क्रियापदांचे अर्थ। मराठीमध्ये क्रियापदाची जी लक्षणं आहेत, यामध्ये क्रियापदाची लक्षणं मराठीमध्ये आपण वर्णन करताना बोलतो वाक्य पूरकत्व, क्रियाद्योतकत्व, कालार्थद्योतकत्व। म्हणजे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करतं, त्याच्यानंतर क्रियेचा बोध करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं काळ आणि अर्थ व्यक्त करतं। याच्यामधली काळ ही संकल्पना त्याला इंग्लिशमध्ये आपण टेन्स म्हणतो। काळ या संकल्पनेला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? टेन्स म्हटलं जातं। आणि अर्थ ही मराठीमध्ये जी संकल्पना आहे त्याला आपण मूड्स ऑफ वर्ब्स असं म्हणतो, क्रियापदाचे अर्थ म्हणतो। क्रियापदाच्या अर्थाची मराठीमध्ये व्याख्या करताना आपण सरळ साधी व्याख्या करतो, ज्या क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध न होता इतर भावभावनांचा बोध होत असेल तर त्याला आपण क्रियापदांचे अर्थ असं म्हणतो। आणि मराठीमध्ये आपण आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ हे क्रियापदांचे अर्थ मानतो। अगदी त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये क्रियापदांचे अर्थ ही संकल्पना आपण वापरतो, त्यालाच मूड्स ऑफ द वर्ब असं म्हटलं जातं। थोडक्यात मूड्स ऑफ द वर्ब, मूड इज द मोड ऑर मॅनर, it is the mood or manner in which verb expresses action or being। व्याख्या काय लक्षात ठेवाल? मूड ऑफ वर्ब इज अ मोड और मॅनर मूड ऑफ द वर्ब इज मोड और मॅनर इन विच द वर्ब एक्सप्रेसेस action or being। म्हणजे थोडक्यात काय तर क्रियापद जी क्रियेची रीत किंवा क्रियेची पद्धत व्यक्त करतं त्याला काय म्हटलं जातं? मूड्स ऑफ वर्ब असं म्हटलं जातं। थोडक्यात मूड ऑफ वर्ब इज अ मूड और मॅनर इन विच द ॲक्शन इज डन। ज्या पद्धतीने क्रिया केली जाते ही क्रियेचा भाव दर्शवणारा जो शब्द त्याला आपण क्रियापदाचा अर्थ असं म्हणतो। तर मूड्स ऑफ वर्बमध्ये लक्षात काय ठेवायला, अर्थात ही व्याख्या परीक्षेला तेवढी महत्त्वाची नाही, पण थोडक्यात लक्षात काय ठेवायला आणि हे आपल्या लक्षात 4 पर्यावरून। मूड ऑफ द वर्ब इज मूड और मॅनर इन विच द वर्ब एक्सप्रेसेस ॲक्शन और बीइंग। क्रियापद जी कृती किंवा स्थिती व्यक्त करतं त्यास क्रियापदाचा अर्थ असं म्हटलं जातं। इंग्रजीमध्ये जे क्रियापदाचे अर्थ आहेत, ह्या क्रियापदांच्या अर्थाचे जे वेगवेगळे प्रकार पडतात ते प्रकार आपण आता पाहणार आहोत। मूड्स ऑफ वर्बमध्ये क्रियापदांचे तीन अर्थ होतात। त्यातला एक आहे इंडिकेटिव्ह मूड, ज्याला विधानार्थ असं म्हणतो। दुसरा इम्परेटिव्ह मूड, ज्याला आपण आज्ञार्थ असं म्हणतो। तिसरा सब्जंक्टिव्ह मूड, संकेतार्थ, आणि त्याचे प्रेझेंट सब्जंक्टिव्ह आणि पास्ट सब्जंक्टिव्ह असे 2 प्रकार होतात। प्रेझेंट सब्जंक्टिव्ह आणि पास्ट सब्जंक्टिव्ह असे 2 प्रकार होतात। तर आपण त्यातला एक प्रकार आपण सविस्तर अभ्यासणार आहोत। पहिला आहे इंडिकेटिव्ह मूड। यालाच मराठीमध्ये विधानार्थ असं म्हटलं जातं। यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो? विधानार्थ। म्हणजे जेव्हा क्रियापदाचा उपयोग हा एका विशिष्ट घटकासाठी केला जातोय तेव्हा त्या क्रियापदाचा अर्थ विधानार्थ असेल। मग हे विशिष्ट घटक कोणते? तर याच्यामध्ये पहिलं इंडिकेटिव्ह मूड इज यूज्ड
त्यातलं पहिलं आहे टू मेक अ स्टेटमेंट. इंडिकेटिव्ह मूड इज यूज टू मेक अ स्टेटमेंट. इंडिकेटिव्ह मूडचा उपयोग हे विधान करण्यासाठी केला जातो. विधान करण्यासाठी. विधान याचा अर्थ कोणतंही विधानार्थी वाक्य. जसं आपण म्हणतो रोशन गोज टू कॉलेज. रोशन महाविद्यालयात जातो. आता रोशन महाविद्यालयात जातो हे केवळ एक विधान झालं. मग याचा मूड कोणता असणार आहे ह्या वाक्याचा? इंडिकेटिव्ह मूड. किंवा समजा मॅन इज मॉर्टल, मानव मर्त्य आहे, इंडिकेटिव्ह मूड आहे. वाक्य विधानार्थी आहे. नक्की लक्षात येत आहे की किंवा समजा अगदी ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हा चांगला गुणविशेष आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी या ठिकाणी वाक्य विधानार्थी आहे. असं कोणतंही वाक्य किंवा समजा रेनू ड्रिंक्स कॉफी, रेनू कॉफी पिते. ह्या सर्व वाक्यांच्या मध्ये आपल्या लक्षात येतं की वाक्याची सुरुवात ही नामाने किंवा सर्वनामाने होते आणि त्यानंतर लगेच क्रियापद येते. त्यानंतर लगेच क्रियापद येते. त्यामुळे ही विधानार्थी वाक्य आहेत, ही केवळ स्टेटमेंट आहेत आणि मग यांचा मूड कोणता असणार आहे? इंडिकेटिव्ह मूड. म्हणजे पहिलं लक्षात काय ठेवाल? इंडिकेटिव्ह मूड इज यूज टू मेक अ स्टेटमेंट. विधान करण्यासाठी इंडिकेटिव्ह मूडचा वापर केला जातो. यावरून आपल्या लक्षात येतं की ज्या वाक्याची सुरुवात नामाने किंवा सर्वनामाने होते लगेच क्रियापद येतं आणि वाक्याच्या शेवटी जर पूर्ण विराम असेल तर ते वाक्य इंडिकेटिव्ह मूडमध्ये येत असतं. लक्षात आलेलं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे ही. याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. इंडिकेटिव्ह मूड इज यूज टू आस्क अ क्वेश्चन. इंडिकेटिव्ह मूड इज यूज टू आस्क अ क्वेश्चन. इंडिकेटिव्ह मूडचा उपयोग जो आहे तो प्रश्न विचारण्यासाठी केला जातो. इंडिकेटिव्ह मूड इज यूज टू आस्क अ क्वेश्चन. प्रश्न विचारताना आपण इंडिकेटिव्ह मूडचा वापर करतो. म्हणजे मग तो प्रश्न कोणताही असो. समजा तुम्ही एखाद्याला विचारलं कुठे जात आहेस? वेअर आर यू गोईंग? वेअर आर यू गोईंग असं समजा विचारलं तर हा डबल-एच क्वेश्चन आहे. वेअर आर यू गोईंग हा डबल-एच क्वेश्चन आहे. एखाद्याला तुम्ही विचारलं आर यू व्हेरी टायर्ड? बाळा खूप थकलायस का? हा येस नो टाईप क्वेश्चन आहे. तर असा कोणताही वर्बल क्वेश्चन असो किंवा डबल-एच क्वेश्चन असो, एनी क्वेश्चन, एनी इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स इज इन इंडिकेटिव्ह मूड. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इंट्रॉगेटिव्ह मूड असा प्रकार असत नाही. कोणतंही प्रश्नार्थक वाक्य हे इंडिकेटिव्ह मूडमध्ये असतं. म्हणजेच वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आहे म्हणजे विधानार्थी वाक्य आहे तर ते इंडिकेटिव्ह मूडमध्ये असणार आहे. शेवटी क्वेश्चन मार्क आहे तर ते इंडिकेटिव्ह मूडमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे इंडिकेटिव्ह मूड इज यूज टू एक्सप्रेस. इंडिकेटिव्ह मूड इज यूज टू एक्सप्रेस अ सपोजिशन. सपोजिशन म्हणजे गृहीतक दर्शवण्यासाठी इंडिकेटिव्ह मूड वापरला जातो. काय दर्शवण्यासाठी? गृहीतक दर्शवण्यासाठी इंडिकेटिव्ह मूड वापरला जातो. अर्थातच या ठिकाणी प्रोबॅबल कंडिशन मधली जी वाक्य आहेत ही वाक्य येतात. अर्थात जी कंडिशनल सेंटेन्सेस आहेत त्याचे वेगवेगळे 4 प्रकार पडतात. त्यामध्ये इम्प्रोबॅबल कंडिशन आणि इम्पॉसिबल कंडिशन मधली जी वाक्य आहेत ती वाक्य सोडून उरलेली वाक्य प्रोबॅबल कंडिशन असो किंवा झिरो कंडिशन असो, ही वाक्य जी आहेत म्हणजे झिरो कंडिशन म्हणजे वाक्यामध्ये अर्थातच कुठलीही अट नसेल किंवा प्रोबॅबल कंडिशन असेल तर ती वाक्य इंडिकेटिव्ह मूडमध्ये येतात. मग या वाक्याचं ओळखायची खूण कोणती? समजा वाक्य असं आहे इफ यू ईट टू मच. इफ यू ईट टू मच यू विल स्पॉइल युअर हेल्थ. इफ यू ईट टू मच यू विल स्पॉइल युअर हेल्थ. जर तू पुष्कळ खाल्लं तर तुझी तब्येत खराब होईल. जर तू पुष्कळ खाल्लंस तर तुझी तब्येत खराब होईल. जर तू पुष्कळ खाल्लं हे गृहीतक आहे, सपोजिशन आहे. आपण सपोज यू ईट टू मच असं म्हणतोय. तर लक्षात काय ठेवाल, जर इफच्या वाक्यामध्ये ईट आला म्हणजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स आला, क्रियापदाचं मूळ रूप वर्तमानकाळी रूप आलं आणि पुढच्या वाक्यामध्ये शाल किंवा विल असेल तर अशी वाक्य ही काय करतात? सपोजिशन व्यक्त करतात. इफ यू स्टडी रेग्युलरली यू विल बिकम अ PSI.
जर तू नियमित अभ्यास केला तर PSI होशील. PSI होशील, पण त्यासाठी सपोजिशन कोणतं आहे? इफ यू स्टडी रेग्युलरली. तू नियमित अभ्यास केला तर. म्हणजे थोडक्यात या वाक्यातून काय व्यक्त होत आहे? सपोजिशन व्यक्त होत आहे. सपोजिशन व्यक्त होणारं वाक्य सुद्धा इंडिकेटिव्ह मूडमध्ये येतं. मित्रांनो, खूप महत्त्वाची संकल्पना आहे. अगदी साधी सोपी संकल्पना आहे. त्यामुळे परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाची असल्यामुळे आपल्याला लक्षात राहणं अतिशय आवश्यक आहे. यामध्ये आपल्या हे लक्षात येतं की इंडिकेटिव्ह मूड जो आहे, पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. पहिलं काय लक्षात ठेवाल? इंडिकेटिव्ह मूड इज यूज टू मेक अ स्टेटमेंट. विधानार्थ कशासाठी वापरला जातोय? विधान करण्यासाठी. म्हणजे सगळी जी विधानार्थी वाक्य ज्याची सुरुवात नामाने किंवा सर्वनामाने झालेली आहे, लगेच क्रियापद आहे, शेवटी फुल स्टॉप आहे, अशी वाक्य इंडिकेटिव्ह मूडमध्ये असणार आहेत. मग रोशन गोज टू कॉलेज असेल, मॅन इज मॉर्टल असेल, ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी असेल, रेनो ड्रिंक्स कॉफी असेल, अशी कितीही वाक्य जरी आली तरी ती कोणत्या मूडमध्ये असणार आहेत? इंडिकेटिव्ह मूडमध्येच असतील. त्यानंतर टू आस्क क्वेश्चन, प्रश्न विचारण्यासाठी. हे सरळ साधं सोपं लक्षात ठेवायचं आहे. वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे तर तो इंडिकेटिव्ह मूड आहे. वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे तर तो काय असणार आहे? इंडिकेटिव्ह मूड. आणि तिसरं महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे? टू एक्सप्रेस अ सपोजिशन. टू एक्सप्रेस अ सपोजिशन, गृहीतक दर्शवताना आपण इंडिकेटिव्ह मूड वापरतो. म्हणजे उदाहरणार्थ, इफ यू ईट टू मच यू विल स्पॉइल युअर हेल्थ. जर तू पुष्कळ खाल्लं तर तुझी तब्येत खराब होईल. अशा पद्धतीची जी वाक्य आहेत ती इंडिकेटिव्ह मूडमध्ये असतात. थोडक्यात पुन्हा एकदा आपण याचा ओझरता कटाक्ष टाकू. इंडिकेटिव्ह मूडबद्दल तुम्ही काय लक्षात ठेवाल? फक्त 3 गोष्टी इंडिकेटिव्ह मूडबद्दल लक्षात ठेवायच्या आहेत. इंडिकेटिव्ह मूडमध्ये फक्त 3 प्रकारची वाक्य असणार आहेत. इंडिकेटिव्ह मूडमध्ये फक्त 3 प्रकारची वाक्य येतील. कोणती 3 प्रकारची वाक्य येणार आहेत? पहिलं, स्टेटमेंट, कोणतंही विधान. म्हणजेच थोडक्यात एनी टाईप ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स, एनी सेंटेन्स ऑफ असर्टिव्ह टाईप. असर्टिव्ह टाईपचं कोणतंही वाक्य जर असेल, म्हणजेच स्टेटमेंट असेल, तर त्याला आपण मराठीमध्ये विधानार्थी वाक्य असं म्हणतो. असं विधानार्थी वाक्य जे आहे हे इंडिकेटिव्ह मूडमध्ये असणार आहे. दुसरं, कोणताही क्वेश्चन म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य जे आहे हे प्रश्नार्थी वाक्य इंडिकेटिव्ह मूडमध्ये असणार आहे. तिसरं, इफ ने सुरू होणारं आणि वाक्यात वर्तमानकाळी क्रियापद असणारं. इफ ने सुरू होणारं किंवा त्या वाक्यात वर्तमानकाळी क्रियापद असणारं अटदर्शक वाक्य जे आहे की जे काय दर्शवत आहे? गृहीतक दर्शवत आहे, असं वाक्य इंडिकेटिव्ह मूडमध्ये असणार आहे. नक्की समजलेलं आहे? 3 प्रकारची वाक्य नेहमी इंडिकेटिव्ह मूडमध्ये असतील. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आणि अटदर्शक वाक्य. आता आपण पुढे पाहणार आहोत दुसरा आणि महत्त्वाचा मूड, इम्परेटिव्ह मूड. ह्याच्यावर आपल्या परीक्षेला बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. इम्परेटिव्ह मूड. आता इम्परेटिव्ह मूड जो आहे, इम्परेटिव्ह मूड यालाच मराठीमध्ये आपण आज्ञार्थ असं म्हणतो. इम्परेटिव्ह मूडला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? आज्ञार्थ असं म्हटलं जातं. आता आज्ञार्थ वाक्य कशाला म्हणतो? मराठीमधली व्याख्या तुम्हाला माहिती असेल. ज्या वाक्यातून आज्ञा, विनंती, उपदेश, प्रार्थना, आशीर्वाद, अनुज्ञा किंवा सौम्य आज्ञा व्यक्त होते त्या वाक्याला काय म्हटलं जातं? आज्ञार्थी वाक्य. तसंच इंग्रजीमध्ये पण आहे, लक्षात ठेवा. ज्या वाक्यातून इम्परेटिव्ह मूड केव्हा असणार आहे? तर पहिली गोष्ट, इम्परेटिव्ह मूड इज यूज टू एक्सप्रेस. काय व्यक्त करतोय? पहिलं, अ कमांड, आज्ञा किंवा हुकूम व्यक्त करेल. कमांड ऑर एन ऑर्डर, आज्ञा किंवा हुकूम व्यक्त करेल. म्हणजे उदाहरणार्थ, एखादा तुम्हाला स्टँड अप असं म्हणाला, उभा राहा,
तर तो मूड कोणता असणार आहे? इम्परेटिव्ह मूड. एनी इम्परेटिव्ह सेंटेन्स इज इन इम्परेटिव्ह मूड. कोणतंही आज्ञार्थी वाक्य हे इम्परेटिव्ह मूडमध्ये येतं. मग समजा स्टँडअप आहे, समजा स्टँडअप असं वाक्य आहे, तर स्टँडअपमध्ये साहजिकच काय लक्षात घ्याल? उभारा. उभारा ही काय झाली? आज्ञा झाली. स्टँडअपमध्ये उभारा ही काय झाली? आज्ञा झाली. आणि मग ही आज्ञा असल्यामुळे साहजिकच याचा मूड कोणता असणार आहे? इम्परेटिव्ह मूड असणार आहे. म्हणजे त्या वाक्यातून आज्ञा व्यक्त होते, बरोबर. किंवा समजा एखाद्याला तुम्ही म्हणालात गेट आउट, जा तिकडे, निघून, बाहेर निघून जा, कम हिअर, इकडे ये, यासारखी जी वाक्य आहेत या वाक्यातून आज्ञा व्यक्त होते, तर ही वाक्य साहजिकच काय असणार आहेत? इम्परेटिव्ह मूडमध्ये असतील. ही इम्परेटिव्ह सेंटेन्स आहेत, इम्परेटिव्ह मूडमध्ये असतील. त्याच्यानंतर सेकंड आहे इम्परेटिव्ह मूड इज यूज टू मेक अन एक्झॉर्टेशन. अँड एक्झॉर्टेशन, एक्झॉर्टेशन याचा अर्थ होतो कळकळीची विनंती, ऑर ॲडव्हाइस किंवा सल्ला देताना. विनंती किंवा सल्ला देताना सुद्धा आपण इम्परेटिव्ह मूड वापरतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या वाक्यातून तुम्हाला सल्ला द्यायचा आहे, म्हणजे उदाहरणार्थ समजा स्टडी रेग्युलरली असं विधान झालं, स्टडी रेग्युलरली, तर हा काय आहे? ॲडवाइस आहे, सल्ला आहे, बरोबर. तर हे वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, क्रियापदाच्या मूळ रूपाने त्याची सुरुवात झाली आहे. मग याचा मूड कोणता असणार आहे? इम्परेटिव्ह मूड असणार आहे. त्याच्यानंतर किंवा समजा आपण एखाद्याला काळजीपूर्वक काळजीने सांगतो, टेक केअर ऑफ युअर हेल्थ, तुझ्या तब्येतीची काळजी घे. टेक केअर ऑफ युअर हेल्थ, तुझ्या तब्येतीची काळजी घे. आता तुझ्या तब्येतीची काळजी घे असं म्हणतो, त्यावेळेला आपण त्याला ती कळकळीची विनंती करतो, एक्झॉर्टेशन आहे, किंवा त्याला सल्ला देतो, तर ते वाक्य इम्परेटिव्ह मूडमध्ये येतं. किंवा समजा वाक्य असं आहे, बी केअरफुल व्हाईल क्रॉसिंग द रोड. बी केअरफुल व्हाईल क्रॉसिंग द रोड, रस्ता ओलांडताना सावध राहा. बी केअरफुल व्हाईल क्रॉसिंग द रोड, रस्ता ओलांडताना सावध राहा. तर या वाक्यामधून आपली कळकळीची विनंती व्यक्त होते, सल्ला व्यक्त होतोय. असं सल्ला किंवा कळकळीची विनंती व्यक्त करणारं वाक्य सुद्धा कशामध्ये येतं? इम्परेटिव्ह मूडमध्ये येतं. त्याच्यानंतर तिसरं आहे अँड इंट्रिटी. अँड इंट्रिटी, इंट्रिटीचा अर्थ काय होतो? विनवणी. इंट्रिटीचा अर्थ काय होतो? विनवणी, किंवा त्याला आपण प्रेयर असं म्हणतो, प्रार्थना. ही वाक्य थोडीशी महत्त्वाची आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मेने सुरू होणारी जी इच्छादर्शक वाक्य आहेत ही इम्परेटिव्ह मूडमध्ये येतात. मे गॉड ब्लेस यू असं वाक्य आहे, तर ते इम्परेटिव्ह मूडमध्ये असणार आहे. अर्थात इम्परेटिव्ह सेंटेन्सेस इम्परेटिव्ह मूडमध्ये आहेत. त्याचबरोबर इच्छादर्शक अशी जी मेने सुरू होणारी किंवा प्रार्थना दर्शवणारी, विनवणी दर्शवणारी अशी जी वाक्य आहेत ती सुद्धा इम्परेटिव्ह मूडमध्ये येतात. जसं मे गॉड ब्लेस यू असेल, किंवा समजा आपण म्हणालो हॅव मर्सी अपॉन अस. हॅव मर्सी अपॉन अस, परमेश्वरा आमच्यावर दया असू दे. परमेश्वरा आमच्यावर दया असू दे म्हणजे परमेश्वराकडे आपण प्रार्थना करतोय. हॅव मर्सी अपॉन अस. किंवा ऑनर दाय मदर और दाय फादर. ऑनर दाय मदर और दाय फादर, अर्थात यामध्ये असणारा दाय हा जो शब्द आहे, हा दाय हा शब्द युवर अशा अर्थाने वापरलेला आहे. दाय म्हणजे युवर, तुझा, तुझी, तुझे. तुझ्या आईबाबांचा सन्मान कर. एखाद्याला असं सांगावं लागतंय म्हणजे त्यासाठी आपण विनवणी करतोय, बाबा तू तुझ्या आईवडिलांचा सन्मान कर. तर या वाक्यामधून ऑनर व्यक्त होतोय. तर ही सर्व वाक्य जी आहेत ही इम्परेटिव्ह मूडमध्ये आहेत. अर्थात मित्रांनो, तुम्हाला प्रश्न विचारताना साहजिकच आयडेंटिफाय द मूड असं विचारलं जातं. त्यामुळे सरळ साधी सोपी गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की जर एखादं वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर ते इम्परेटिव्ह मूडमध्ये असणार आहे. फक्त याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवावा लागतो की जर वाक्याच्या सुरुवातीला मे असेल आणि ते वाक्य इच्छा व्यक्त करत असेल तर त्याला आपल्याला माहिती आहे, याला आपण ऑप्टेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. ही वाक्यसुद्धा इम्परेटिव्ह मूडमध्येच येतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे सपोजिशन दर्शवताना सुद्धा आपण इम्परेटिव्ह मूड वापरतो.
सपोजिशन मगाशी पाहिलेलं आहे. सपोजिशन कशाला म्हटलं जातं? गृहीतक. गृहीतक दर्शवण्यासाठी सुद्धा आपण इम्परेटिव्ह मूडचा वापर करतो. आता हे जे गृहीतक आहे, हे गृहीतक याचा अर्थ तसं मगाशी आपण इफची वाक्य होती, इफची वाक्य होती त्याचप्रमाणे जर वाक्य आली पण ते वाक्य अज्ञार्थी असलं पाहिजे. म्हणजे समजा ही प्रोवर्ब तुम्हाला माहिती आहे, टेक केअर ऑफ मिनिट्स, टेक केअर ऑफ मिनिट्स, द आर्स विल टेक केअर ऑफ देमसेल्व्स, the hours will take care of themselves. काय लक्षात ठेवाल? टेक केअर ऑफ मिनिट्स, तुम्ही मिनिटांची काळजी घ्या, तास त्यांची आपोआप काळजी घेतील. द आर्स विल टेक केअर ऑफ देमसेल्स. तर जर तुम्ही मिनिटांची काळजी घेतली तर तास त्यांची काळजी घेतील. म्हणजे आपल्याजवळ असणाऱ्या छोट्या वेळेचा उपयोग केला तर मोठ्या वेळेचा आपोआपच उपयोग होतो, असं त्याचं म्हणणं आहे. तर याच्यातलं पहिलं वाक्य कसं होत आहे? टेक केअर ऑफ द मिनिट्स, मिनिटांची काळजी घ्या. द आर्स विल टेक केअर ऑफ देमसेल्फ, म्हणजे जर तुम्ही मिनिटांची काळजी घेतली तर तास तुमची काळजी घेतील. तर या वाक्यामधलं जे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे हे गृहीतक दर्शवत आहे, सपोजिशन दर्शवत आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न विचारताना वेगवेगळ्या प्रकारे विचारले जाऊ शकतील. इंडिकेटिव्ह मूड इज यूज टू एक्सप्रेस, कायसाठी वापरला जातोय? पहिलं आपण पाहिलं कमांड, कमांड म्हणजेच स्टँड अप, कम हिअर, गो देअर, गेट आउट, अशा आज्ञा झाल्या. दुसरं आपण पाहिलं त्या ठिकाणी एक्झॉर्टेशन, जर विनवणी व्यक्त करायची असेल, सल्ला द्यायचा असेल, म्हणजे थोडक्यात तुमच्या भाषेत रिक्वेस्ट किंवा ॲडवाईस असेल. आपल्या परीक्षेला वाक्य विचारलं होतं, काइंडली हेल्प मी, कृपया मला मदत करा, तर रिक्वेस्ट व्यक्त होते, एक्झॉर्टेशन व्यक्त होते. स्टडी रेग्युलरली, नियमित अभ्यास करा. डोंट स्मोक, धूम्रपान करू नको, असं समजा वाक्य आहे, तर त्याच्यातून ॲडवाईस व्यक्त होतोय. नक्की लक्षात येत आहे? तर अशा पद्धतीने ही जी वाक्य आहेत ही इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये आहेत, किंवा समजा त्या वाक्यातून इंट्रिटी व्यक्त होते, प्रेयर व्यक्त होते, यामध्ये मे गॉड ब्लेस यू असेल, हॅव मर्सी अपॉन अस असेल, ही वाक्य अर्थातच काय व्यक्त करतायत? इंट्रिटी ऑर प्रेयर. आणि शेवटचं वाक्य सपोजिशन दर्शवणारी वाक्य ही इम्परेटिव्ह मूडमध्ये आहेत. म्हणजे ज्यामध्ये पहिलं वाक्य गृहीतक अट दर्शवत आहे, दुसरं वाक्य त्याचा परिणाम दर्शवते, अशी जर वाक्य असतील तर ती देखील इम्परेटिव्ह मूडमध्ये येतात. त्यामुळे फक्त साधी सोपी गोष्ट लक्षात ठेवायची, कोणतंही अज्ञार्थी वाक्य आणि त्याचबरोबर मेने सुरू होणारं ऑप्टेटिव्ह सेंटेन्स, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड सेव्ह द चाइल्ड, यासारखी जी सर्व वाक्य आहेत ही सर्व वाक्य इम्परेटिव्ह मूडमध्ये असणार आहेत. अर्थातच आपण या ठिकाणी इम्परेटिव्ह मूड आणि इंडिकेटिव्ह मूड यांच्याबद्दल चर्चा केलेली आहे. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण उरलेला जो मूडचा दुसरा प्रकार आहे, तिसरा प्रकार सब्जंक्टिव्ह मूड, त्याबद्दल बोलणार आहोत.